मग काय कर काय वडा पाहिजे तवा आणि एवढी काय घाई तुला हा तू येणारच का आमच्या संगत? अगं मम्मी मी येणार नाही पण लवकर गेला तर लवकर पोहोचाल का उशीर झाला तर गाडी पळवली ऍक्सिडेंट बिक्सिडेंट झाला तुझा हातपाय मोडला तर मम्मी असं झालं. अरे शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. अरे आम्ही सगळेजण प्रवासाला निघालो आणि यातलं काय बोलतोय तू? ते चेष्टा 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 नाही करायची. ती वारणी हा माझा आहे. हा माझ्याकडे नाही पदर. याला काय विचारतोय मी? माहितीये का? हळू या. हळू, अगं उजवा पाय मम्मी उजवा पाय. हा चला सावकाश जा सगळे आणि तू गाडी हळू चालव. बाबा काळजी घ्या. नाही नाही तू आमची काळजी करू नकोस रे. तू फक्त मंजूची काळजी घे म्हणजे झालं. आणि हे बघ हा हा कागद घे. हे काय? त्याच्यावर आंबे हळदीचा लेप कसा तयार करायचा याची पद्धत लिहून दिलेली आहे. हा बर यावर हुकूम तू लेप तयार कर आणि मंजूच्या पायाला लाव. ठीक आहे. हा पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हो ठीक आहे ठीक आहे. आम्ही आमची काळजी घेतो तू पण तुझी काळजी घे. सत्या मंजूची नीट काळजी घे रे बाबा. होय पप्पा. दादा काळजी घ्या वहिनींची. होय. हा समजा त्याने सुनबाईचीच काळजी घ्या. माझ्या लेकाची कोण काळजी घेणार? सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा तू तुझी काळजी घे बर का. होय मम्मी. माया अग लहान आहे का आता तो घेईल त्याची काळजी. हो चित्रकार तुमचं काय जाते बोलायला? मी आई आहे ना त्याची. माझा जीव तिने तुटतोय ना. तुझ्या जीवनाचं काय करायचं सत्या? हे बघ सुनबाई तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. त्याची काळजी घ्यायला तो समर्थ आहे कळलं का? नाहीतर काय करते मी थांबते इथंच. अजिबात गाडीत उतरायचं नाही. बस आतमध्ये बस बस आतमध्ये. बाहेर पडलीस तर बघ. आता सगळ्यांनी इकडनं जायचंय. हा कळलं का? चला निघायचं का? गणपती बाप्पा. काय झालं? अहो नारळ फोडायचं राहिला. अरे ना काय उतरा खाली तुम्ही. त्यांना कशाला उतरवतो? जास्त अरे तू फोड. तू फोड. अरे पण ती अरे तू फोड. त्यांना ज्येष्ठ कशाला नागरिक आहेत. अरे तू फोड म्हणतोय ना. हा गणपती बाप्पा. मंगल मूर्ती बोर्या समर्थ महाराज की जय. बाय 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 चला 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 बाय बाय. यस यस. अरे पण एवढा आनंद व्हायला काय झालं तुला? मला मग सांग की. अरे भावा तुला सगळं सांगतो पण आधी आपल्याला लई काम आहेत ती करायची आहेत. काय ते फक्त सांग मला. कळेलच तुला लवकर. वाघमारे ओ वाघमारे. सत्या वाघमारे सत्या इकडे. तुम्ही कधीच कुणाचं ऐकत नाही. तुम्हाला बेडवरनं खाली उतरू नका म्हणून सांगितलं होतं ना मी. का ऐकत नाही तुम्ही? हा थांबा. तुम्हाला ना काय कळतच नाही बघा. कशाला उठून गेला? एवढी धडपड करून पडलाय ना. काय गरज होती धडपड करायची? आधीच धडपड करून पडलाय ना खाली. आणि काय झालं असतं तर काय गरज होती आंघोळ करायची? तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही मला. माझ्यावर येऊ नका उगाच. थांबा सारखा माग. सावकाश सावकाश. आता परत लेप लावावं लागल. घरचे गेले का रे? होय गेले सगळे. एक मिनिट. काय त्यांना बी सोडायला खाली येणार होता काय तुम्ही? मग काय प्रयत्न बी केला यायचा. काय म्हणतील रे? एवढा आम्ही निघालो आणि ही बया खाली बी आली नाही. अहो, कोण कशाला काय म्हणतंय? सगळ्यांना माहितीये तुमच्या पायाला लागलंय ते. फक्त तुम्हालाच माहित नाही तुमच्या पायाला लागलंय ते. कळतंय का?
ओरडू नकोस की रे. मग वागताय कशाला ओरडण्यासारखं? हा ठीक आहे, सॉरी. ठीक आहे सॉरी. हे असलं सॉरी नकोय मला तुमचं, कळलं का? आज नाही, कालच्यासाठी सॉरी. सॉरी, काल माझ्यामुळे. वाघमारे, सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. आता मला तुमचं सॉरी नको, तुमचं थँक्यू नको, आणि तुमची कसलीच फॉर्मॅलिटी नको. मला काहीच नको. काय रे, एवढा खुश कायस? अहो वाघमारे, मला काय वाटतं माहितीये का, कधी कधी जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आपलं प्लॅनिंग काय बी असो, पण त्याचं प्लॅनिंग जे असतं ना ते जगात भारी असतं. म्हणजे अहो म्हणजे त्यानं आपल्यासाठी काहीतरी भारी विचार केला असेल असं वाटतंय मला. मला तर काही कळना झाले. जाऊ दे, तुम्ही ना जास्त लोड घेऊ नका. तुम्ही फक्त आता तयार राहा, कारण आता इथनं पुढचा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. सरप्राईज नको तुझं सरप्राईज. त्या सरप्राईज मुळे पाय मोडून घेतलाय स्वतःच. आणि काय करू आता? ओ वाघमारे, हे मी तुम्हाला दिलेलं सरप्राईज नाहीये, हे तुम्ही मला दिलेलं सरप्राईज आहे. कळलं का? अहो, ते सगळं सोडा हो. मी काय म्हणतोय, सॉरी सॉरी की चुकून लक्षातच नाही आलं माझ्या. सॉरी दुखला चालेल. आपण मी काय म्हणत होतो की सरप्राईज म्हणजे हे असलं सरप्राईज नाही. इथनं पुढचं प्रत्येक सरप्राईज एकदम रोमॅन्टिक असणार आहे, एकदम हॅप्पी असणार आहे, एकदम एक्साइटेड असणार आहे, एकदम म्हणजे म्हणजे शाहरुख काजल वाला सरप्राईज असणार. बर, कधी सांगणार? नाही सांगतो की आता. तर पहिलं सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे की मी तुमच्यासाठी नाश्ता बनवणार आहे. नाश्ता तू बनवणारस? नाश्ता तू? असं बोलताय जणू मी तुमच्यासाठी कधी नाश्ता बनवलाच नाही. अहो तेलावरच्या पुरणपोळ्या विसरला का? बस, प्रत्येक वेळी आठवण करून द्यायची गरज नाही. बरं थांबा, मी तुमच्यासाठी पटकन जाऊन नाश्ता बनवून आणतो. थांब, मी पण येते मदत कर. हो मी पण येते मदत करायला. तुम्हाला सगळीकडे कशाला घुसायचा असतो? जरा इथं बसा, आराम करा, मी बनवतो ना नाश्ता. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी जगातला टॉप A1 नाश्ता बनवतो मी. हा आलोच. आंघोळ कोण करणार? हो वाघमारे, नाश्ता इथं बनवणार, अंघोळ काय संबंध काय? शी बाबा, मला काय नको असं नाश्ता. शी बाबा, असं बोलताय जणू आंघोळ न करता कधी नाश्ताच नाही बनवला तुम्ही. नाहीच बनवला. ठीक आहे, करतो आंघोळ. हा तेच, आधी आंघोळ करतो मग नाश्ता करतो. तुला ना काका आजोबाच पाहिजेत वाटतं.